जायलाच हवंय का? खूप महत्वाचं काम आहे का तुमचं? ठीक आहे, मग तुम्ही जाऊन या, मग जाऊया आपण आपल्या घरी. किती समजूतदार आहे तू आसावरी. सर खरं कारण नाही सांगणार का? सांगा ना सर, असं कोणतं महत्वाचं काम आहे ज्यासाठी तुम्हाला लंडनला जावं लागतंय? माझ्यासाठी करताय ना हे सगळं? मी ऐकलंय सगळं बोलणं. अहो, काय बोलतेय शुभ्रा? नाही नाही नाही, काही नाही. आपण खाली जाऊया. मला उशीर होतोय. उशीर होऊ नये म्हणूनच आईंना सगळं सांगायचंय. नाही शुभ्रा, तिला सांगू नकोस. तिला सहन होणार नाही. त्यांना सहन होईल की नाही होणार हे त्यांचं त्यांना ठरवू दे ना. पण आज त्यांना सत्य कळायलाच हवं. शुभ्रा, काय झालंय मला सांग ना तू. आई सर लंडनला चाललेत, पण ते कधीच परत येणार नाहीयेत. सर तुमचं तिकीट दाखवा, प्लीज दाखवा. आई हे वन वे तिकीट आहे, म्हणजे फक्त जाण्याचं तिकीट. काय हे सगळं? म्हणजे तुम्ही आल्यानंतर आपण घरी जाणार होतो ना आपल्या, असं ठरलं होतं ना आपलं. का असं करताय हो तुम्ही? का सारखे सारखे मला सोडून जात असता? इतकी नकोशी झाली का तुम्हाला? तुम्हाला कंटाळा आलाय का माझा जराही विचार करत नाही आता तुम्ही? आई सरांकडे एवढा विचार करावा याची मुभाही नव्हती अहो. कारण सर जर लंडनला गेले नाही तर सोहम मला डिवोर्स देणार आहे अशी अट त्याने सरांना घातली होती. आई आसावरी, मी तुला म्हणालो होतो ना, तिला सांगू नकोस. तिला सहन होणार नाही. एवढं दुर्बळ समजू नका मला. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला माझ्याशी संसार करायचा आहे ना? हो ग आसावरी, मला तू हवीच आहेस, पण माझा नाईलाज झाला होता. सोहमचं ऐकण्याशिवाय माझ्याकडे काही पर्यायच नव्हता. शुभ्राचं आयुष्य कसं पणाला लावू मी? सर म्हणून तुमचं आणि आईंचं आयुष्य पणाला लावलं तर तुम्ही विसरला नाही आहात ना की हे लग्न व्हावं म्हणून तुम्ही जितकं केलंयत ना तितक्याच दिव्यातून आईंना पण जावं लागलंय. त्यांनी समाजाचा विरोध पत्करला, आजोबांचा राग सहन केला, घरच्यांची दारच्यांची सगळ्यांची बोलणी खाल्ली, आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला हे सुख मिळालंय ना. मग ते हे असं एका क्षणात संपवून टाकणार आहात का? निघून जाणार आहात? आणि कुणासाठी? माझ्या आणि सोहमच्या नात्यासाठी. अहो, ज्या नात्याची काडी मात्र किंमत नाहीये त्या मुलाला. आणि सर तुम्ही सांगा, सोहम मला खूप सुखात ठेवणार आहे, मला परत कधीच सोडून जाणार नाही, मला फसवणार नाही, याची खात्री आहे तुम्हाला? सर मला सगळं कळतंय. तुम्ही जे काही केलं ते फक्त माझ्यासाठी केलं. आणि अर्थात कुठलेही वडील आपल्या मुलीसाठी हेच करतील. आई वडील असतातच ना त्याग करायला. वेळ पडली तर ते स्वतः उपाशी राहतात, पण मुलांना खाऊ घालतात, त्यांना मोठं करतात.
पण मग एक वेळ येते जेव्हा आई वडिलांची जबाबदारी त्यांच्या मुलांनी घ्यायची असते, त्यांना सुखात ठेवायचं असतं. माझ्या सुखासाठी तुमचं आयुष्य पणाला नका लावू सर. हे तुमच्या लग्नाची गाठ मी बांधली आहे, त्यामुळे आता जर देव जरी आला ना वरून, तरी हे लग्न मी तुटू देणार नाही. चला, अभिजित राजे नावाची ब्याद कायमची आयुष्यातून घालवली. आता ना ते घरी येणार, ना आई त्यांच्या मागे मागे जाणार. विषय मुळातूनच संपवलाय मी. आता सुखाच्या आयुष्याची खरी सुरुवात होणार आहे. सरप्राईजच दिलंस. शुभ्रा, आज काय विशेष? सर परत आलेत ना, म्हटलं थोडं वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करूया. काय गोंधळ चाललाय. गणपती झाले, नवरात्री झाली, आता कुठला सण आलाय मध्येच. अभिजित राजे काय करतोय इथे? तू पण नाच ना. काहीतरीच काय. अगं हे काय आहे सगळं? काय हे सगळं? तुला खूप आनंद होतो ना? त्यांना सांग बंद करायला. बाबा तू इथे काय सारखा वाजवत थांबा, आधी मला तुमचं नीट स्वागत करू द्या. आता या. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपली 7 जन्माची गाठ बांधली गेली. पण आता गरज आहे नव्याने संसार सुरू करायची. आता पुन्हा आपल्या नात्यात कुठलंही विघ्न येऊ नये. आता पुन्हा आपल्याला कसलीही अग्नी परीक्षा द्यायला लागू नये. आपलं नातं असं जन्मोजन्मी राहावं यासाठी तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्या कपाळावर कुंकू लावा.
अभिजित राजे, खबरदार माझ्या आईच्या कपाळावर कुंकू लावलं तर. आई काय करतेस तू? कोणाकडून कुंकू लावून घेतेस? यांच्याकडून? अगं तीच चूक किती वेळा करणार आहेस ग परत? तुला माहितीये तुला सोडून लंडनला पळून जायचा प्लॅन होता यांचा. तुला खूप बरं वाटतंय ना? काय चाललंय आई? तुला कळत नाहीये का या माणसाचं प्रेम नाहीये तुझ्यावर? कधी विश्वास बसणार आहे तुझा हा माणूस सोडून गेल्यावर? किंवा या माणसाने तुला टाकल्यावर जेव्हा लोक आपल्या तोंडात शेण घालतील तेव्हा कळणार आहे तुला? अगं एक नंबरचा नालायक माणूस आहे हा. मला मारलंस? नाही ठीक आहे, तू मार मला. हे घे, मार मार, आणखी मार. पण आज या माणसाचं सत्य तुझ्यासमोर आणून राहणार आहे मी. अरे हा कोण कुठला राजे आला काय तुझ्याशी लग्न केलं आणि आज तुला सोडून पळून जायचा प्लॅन करतोय? यांना चांगला ओळखतो मी. तुझा नवरा म्हणून घेण्याची लायकी नाहीये याची. माणसासाठी मला मारतेस? अगं मी बबड्या, तुझा बबड्या, तुझा लाडका बबड्या, तुझा आधार, तुझ्या जगण्याचं एकमात्र कारण. तुझं नातं कुठे हरवून गेलंय का आई? तुला कळत नाहीये हा माणूस आपल्या नात्याला लागलेली कीड आहे. आसावरी, आई सांग त्याला शुभ्रा, सांग. माझ्या नवऱ्याच्या विरोधात एक अपशब्द जरी यांनी उच्चारला ना तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणी नसेल. आणि कोणाबद्दल बोलतोस रे हे सगळं तू? यांच्याबद्दल? अरे हे नसते ना तर पैशाचे जे घोळ घातलेस त्याच्यासाठी आज तुरुंगात कितपत पडला असतास तू. कोणी काढलं तुला बाहेर तुरुंगातनं? सांग ना. यांनी काढलं ना? आणि यांना तू नालायक बोलतोय? अरे वेळोवेळी तुझ्या व्यवसायासाठी यांनी तुला पाहिजे तेवढे पैसे दिले. त्यातला एक पैसा तरी कधी परत केलास का रे सोबत? सांग ना, केलास? यांची लायकी काढतोयस तू? यांचं एवढं चालतं फुलतं अभिज किचन यांनी तुझ्या हवाली केलं एका दिवसासाठी. काहीही केलं नसतंस ना तरी फायदा झाला असता सोहम, पण तिथेही तू नुकसानच केलंस. अरे तुझी कॉलेजची खोटी डिग्री दाखवलीस म्हणून तुझी नोकरी गेली. यांनी तुला पुन्हा कॉलेजमध्ये घातलं. तू काय केलं सोहम? तू पुस्तकांची होळी केलीस. प्रत्येक वेळी स्वतःच्या अपयशाचं खापर तू यांच्या डोक्यावर फोडलंयस. प्रत्येक वेळी. आणि प्रत्येक वेळी हे गप्प बसले. का माहितीये का तुला? कारण मी मनापासून तुझ्यावरती मुलासारखं प्रेम केलं. पण तू मानलंस का रे बाप मुलाचं नातं? मानलंस? आणि तू या नात्याला लागलेली कीड म्हणतोयस. सगळं कळलंय मला सोहम.
माझं लग्न व्हावं, मी सुखी व्हावं, हे तुला कधी वाटलंच नव्हतं. आणि म्हणून आज माझ्या नकळत यांना तू कायमचं लंडनला पाठवायला निघाला होतास. माझ्या आईपणाची अजून किती परीक्षा बघणार आहेस सोहम तू? अरे तुला कळतंय तरी का तू किती चुकलायस, तू काय केलंयस? कळतंय का तुला? तू खूप चुकलायस सोहम, तू खूप चुकलायस. हो आई, आई मी खरंच चुकलो. हे बघ, बरं झालं तू मला वटणीवर आणलंस. आई मला सुधारायचंय, आई मला माफ कर. मी तुला कोणासोबत नाही वाटून घेऊ शकत. सोहम, लग्नाआधीच मला कल्पना आली असती ना की तू यांचा इतका अपमान करणार आहेस, यांना इतका त्रास देणार आहेस, इतकं छळणार आहेस, अरे यांच्या सुखासाठी ते लग्न केलंच नसतं. हो आई, मला हे लग्न कधीच पटलं नव्हतं. तुला काय पटतंय आणि काय पटत नाहीये याच्यावरती आमचं नातं अवलंबून नाहीये. बायको आहे मी यांची, 7 जन्माची गाठ बांधली गेली आमची. आम्हा दोघांना एकमेकांपासून वेगळं करणाऱ्याला मी कधीच माफ नाही करणार. तू मला नाही माफ करणार? मला, तुझ्या मुलाला? आई ग, असं काय करतेस तू? आई ऐक ना ग. शुभ्रा, तू आईला समजाव ना. अगं मी सगळं तिच्यासाठीच करत होतो ग. माझं आईवर किती प्रेम आहे सांग ना ग तिला. शुभ्रा प्लीज, तू समजू शकतेस ग मला. प्लीज सांग ना तिला. सोहम प्लीज, तू मला सोड बरं. खूप चुकलायस तू. हो हो, मला माहितीये मी चुकलोय, पण आईला सांग ना मला माफ करायला प्लीज. हे बघ, झालं गेलं विसरून जा. तू समजून घे ना ग मला. बायको आहेस ना तू माझी. आता तुला जाणवलं का शुभ्रा तुझी बायको आहे म्हणून? अभिस किचन मध्ये जाऊन यांना काय बोलला होतास तू? माझ्या आईला सोडून द्या, नाही तर मी शुभ्राला डिवोर्स देईन. तेव्हा नव्हतं तुला जाणवलं की शुभ्रा तुझी बायको आहे आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे? आई काय करते? सगळं दुखतंय. आजपर्यंत कुठलंच नातं तू जपलं नाही सोहम. ज्यांनी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्या सगळ्यांना तू धुडकावून लावलंस. आता जोपर्यंत तुला तुझ्या चुकांची जाणीव होत नाही, आई, जोपर्यंत तू पूर्णपणे सुधारत नाहीस, तोपर्यंत या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. आई, 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 दरवाजा उघड. आई, दरवाजा उघड.